मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. मित्रांनो, आपण गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या व्हिडिओच्या सिरीजमध्ये आज पाहणार आहोत की इतिहासाच्या गूढ अशा वर्णनांमध्ये एक प्रश्न अनेकदा विचारला जातो. मुस्लिम राज्यकर्त्यांनी देवळांची लूट का केली? हा लुटीचा खरा हेतू काय होता? आज आपण याचा शोध घेणार आहोत. मुस्लिम राज्यकर्त्यांनी मंदिरे लुटून नंतर इनाम का दिले? राज्यसत्तेचा गड मजबूत करण्यासाठी त्यांनी धर्माला दुय्यम स्थान का दिलं? केवळ मुस्लिमच नाही तर हिंदू राज्यकर्त्यांनीही राज्यसत्ता प्रमुख मानली का? शिवाजी महाराजांच्या हिंदू विरुद्धच्या लढायांचा खरा इतिहास काय होता? त्याचा अर्थ काय होता? आणि या सगळ्या घडामोडींमध्ये शिवाजी महाराजांचा धार्मिक दृष्टिकोन नेमका कसा होता? मुस्लिम राज्यकर्त्यांचा धर्म आणि राजसत्ता यांच्यातील संबंध नेमका काय होता? या सर्वच प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी आपण आज इतिहासाच्या या काळात डोकावणार आहोत जिथे धर्मापेक्षा राज्य महत्त्वाचं होतं. मित्रांनो, या सिरीजमधील मागील व्हिडिओ आपण पाहिले नसतील तर जरूर पहा आणि आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण पाहूया महत्त्वाचा एक एक मुद्दा. देवळांची लूट, मोडतोड इत्यादी. मुसलमान राजे हे क्रूर होते. त्यांनी देवळे पाडली, देवळे भ्रष्ट केली, धर्म बुडवला. म्हणून सर्व मुसलमान हिंदूंविरुद्ध व हिंदू धर्माविरुद्ध असतातच व आहेतच. आणि ज्या अर्थी ते हिंदूंविरुद्ध आहेत त्या अर्थी हिंदूंनी त्यांच्या विरुद्ध असले पाहिजे असा हिंदू संघटनांचा युक्तिवाद असतो व आहे. धर्माधारे हिंदूंना संघटित करणाऱ्या संघटनांचा जसा हा युक्तिवाद असतो तसाच मुस्लिम धर्मावर आधारलेल्या मुस्लिम संघटनांचाही तसाच पण वेगळा युक्तिवाद असतो. मुस्लिम संघटनांची त्यांच्या अनुयायांना प्रतिपादन असते की हिंदू धर्म म्हणजे काफरांचा धर्म. आपल्या पूर्वजांनी तो बुडवण्यासाठी प्रयत्न केले, ते बरोबर आहे. जमले तर आपणही तसेच करावे. निदान हिंदू विरुद्ध आपण असावे असा त्यांचा प्रचार असतो व आहे. आपण राज्यकर्ते परंतु राज्यकर्ते म्हणून आपले महत्त्व उरले नाही ही खंत आणि त्यातून संघटित होण्याचा त्यांचा हा प्रयत्न. आक्रमक मुस्लिम सैन्यांना सत्ता काबीज करताना व राज्यविस्तार करताना हिंदूंची देवळे फोडली व लुटली हे सत्य आहे, परंतु ते पूर्ण सत्य नाही, अर्धसत्य आहे. अरब, तुर्क, अफगाण इत्यादी आक्रमकांच्या टोळी वजा सैन्यांना नियमित पगार दिला जात नसे. त्यांनी लूट करावी आणि लुटीतल्या हिश्श्यातून त्यांचा पगार घ्यावा अशी रीत असे. हिंदूंच्या मंदिरात खूप संपत्ती असे. आक्रमक सैन्य ही संपत्ती लुटत असे. लुटताना देवळे पाडत व संपत्ती वाटून घेत. दऱ्या कपारीत आणि डोंगर माथ्यावरच्या ज्या देवळात संपत्ती नसे पण देव असत अशा देवळांच्या वाटेला हे आक्रमक सैन्य जात नसे. कारण काय? संपत्ती लुटणे हा मुख्य हेतू, देवळे पाडणे हा मुख्य हेतू नसे. लुटीची संपत्ती मुख्य, धर्म दुय्यम. मुख्य हेतू साध्य करायला आवश्यक म्हणून देवळे पाडत याच लुटीतला मोठा हिस्सा राजाकडे जाई. राजाचे उत्पन्नाचे ते एक साधन असे. देवळाभोवतालच्या लोकांना नाउमेद करणे, त्यांची लढण्याची उर्मी मोडून त्यांच्यात भय निर्माण करणे हा सुद्धा एक हेतू असे. लोक धर्मश्रद्ध व देवभोळे असतात. ज्याने देव लुटला तो आपणास नक्कीच लुटेल असे भय तयार होई. एवढे जागृत दैवत, परंतु ते त्यांचे काही करू शकले नाही. मग आपण माणसाचे काय करणार? अशी नाउमेद पसरे. मुलुख जिंकायला सोपे जाई. त्या काळातील देवळे केवळ धर्मकेंद्रे नव्हती, ती संपत्तीची केंद्रे होती, मानाची केंद्रे होती आणि सत्तेची ही केंद्रे होती. देवळे लुटण्याचा आणखी एक फायदा होई. आम्ही काफरांची देवळे फोडतो, त्यांचा धर्म बुडवतो असे सांगून आपल्या लुटीला मुलामा चढवला येईल. धर्मांध मुल्ला मौलवींचा आणि त्यांच्या मार्फत एकूण मुस्लिम समाजाचा पाठिंबा मिळवायला सोपे जाई. स्वतःची दुष्कृत्ये लपवायला धर्माचा उपयोग करून घेतला जाई. अगोदर लुटले मग इनाम दिले. राज्य प्रस्थापित करताना किंवा राज्य विस्तार करताना जी मुस्लिम देवळे लुटीत तेच राजे एकदा राज्य जिंकले, स्थिर स्थावर झाले की मग मंदिरांना देवळांना इनामे देत. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. धर्मनिष्ठ किंवा धर्मवेडा म्हणून प्रसिद्ध पावलेल्या औरंगजेबानं राज्य विस्तार करताना जी आक्रमणे केली त्या काळात मंदिरे उद्ध्वस्त केली हे खरे, परंतु त्याच औरंगजेबानं अनेक देवळांना धन दिले. अहमदाबादच्या जगन्नाथ मंदिराला त्यानं 200 गावे इनाम दिली आहेत. मथुरा व बनारस इथल्या हिंदू देवस्थानांना सुद्धा त्यानं देणग्या दिल्या आहेत. अफजल खानाने पंढरपूर व तुळजापूर येथील मंदिरातील मूर्ती फोडल्या की नाही या संबंधी जाणत्याच मतभेद आहेत. काहींच्या मते
त्याने त्या फोडल्या होत्या, पण शेजवलकरांना वाटते की त्या फोडल्या नसाव्यात, त्या फार प्राचीन वाटतात. ते काही असो, पण अफजल खान वाईचा सुभेदार होता तेव्हा त्यानं अनेक भटा भिक्षुकांनी जुनी वतने चालू ठेवली व नवीन दिली अशा नोंदी आहेत व तेही सत्य आहे. शिवाय तुळजाभवानीचे मंदिर अफजल खानाने तोडलं म्हणून सांगतात. त्यावेळी खानांबरोबर पिलाजी मोहिते, शंकररावजी मोहिते, कल्याणराव यादव, नाईकजी सराटे, नागोजी पांढरे, प्रतापराव मोरे, झुंजारराव घाटगे, काटे, बाजी घोरपडे आणि संभाजीराव भोसले हे उपस्थित होते. हे विसरून चालणार नाही. 1791 मध्ये मराठ्यांकडून लुटीत पडझड झालेली देवी शारदेची शृंगेरीचं मंदिर मुसलमान टिपू सुलतानने दुरुस्त केलं. हे सर्वांना माहिती आहे. राज्य स्थिर झाल्यावर त्यांनी मंदिरांना देणग्या व इनामी का दिली? देणग्या व इनामी घेऊन हिंदू खुश राहत असतील व आपल्या राज्याला त्रास देत नसतील तर ते मुस्लिम राज्यकर्त्याला हवे होते. देवळे पाडली व लुटली त्यालाही कारण राज्यच, आणि देवळांना इनामे दिली किंवा देवळी दुरुस्त केली त्यालाही कारण राज्यच. राज्य मुख्य, धर्म दुय्यम. शिवाय फक्त मुस्लिम राजे देवळे लुटीत होते हे खरे नाही. हिंदू राजेसुद्धा संपत्तीसाठी देवळे लुटत असत. याचं उदाहरण काश्मीरचा हर्षदेव नावाचा राजा हिंदूंची सुद्धा मंदिरे लुटत असे. धातूसाठी मूर्ती वितळवण्यापूर्वी त्यांच्यावर विष्ठा व मूत्र शिंपडून त्यांचा पवित्र भंग करी इत्यादीचे तपशीलवार वर्णन कल्हणाच्या राजतरंगिणी या ग्रंथात आहे. देवाच्या मूर्तीची विटंबना केली म्हणून त्या काळी दंगे झाल्याची नोंद मात्र नाही. त्याची उत्पन्नाची जी खाती होती त्यात त्याने देवोत्पादन हे खातेच उघडले होते. मुस्लिम राजाला त्रासदायक ठरू लागले तर मुस्लिम राज्यकर्ते मुस्लिम धर्मगुरूंची, मुल्ला मौलवींची सुद्धा पर्वा न करता त्यांनाही छळत. बखरकारांनी मोहम्मद तुघलकाच्या मुल्ला व सय्यद यांच्या कत्तली केल्याचा आरोप नोंदवून ठेवलेला आहे. काही इतिहासकारांनी असे लिहून ठेवले आहे की जहागीर बादशहाला मुल्ला मंडळी एवढी घाबरत की तो हालाकीती लपून बसत. तात्पर्य काय? त्या काळातल्या राज्यकर्त्यांच्या दृष्टीनं राज्य महत्त्वाचं होतं, धर्म तितका महत्त्वाचा नव्हता. स्वतःचे राज्य स्थापायला आणि स्थिर करायला त्यांनी धर्माचा आधार घेतला हे खरं आहे, पण धर्म मुख्य नव्हता, राज्य मुख्य होते. पूर्ण सत्य हे असे आहे. शिवाजी महाराजांच्या मराठे व हिंदूंविरुद्धच्या लढाया. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःचे राज्य स्थापन करण्यासाठी छोट्या मोठ्या अनेक लढाया कराव्या लागल्या. राज्यकर्ते मुस्लिम धर्माचे होते त्यामुळे त्यांच्या विरुद्ध तर लढावी लागलेच, परंतु मराठ्यांविरुद्ध सुद्धा अनेक लढाया लढाव्या लागल्या. इतिहासाने या लढ्यांचा सविस्तर नोंदी ठेवलेल्या आहेत. त्याकडे दुर्लक्ष करणे हे बरोबर होणार नाही. रियासतकार सरदेसाई आपल्या मराठी रियासत या ग्रंथात म्हणतात, विजापूरकरांशी युद्ध म्हणजे हिंदू मुसलमानांविरुद्ध युद्ध नव्हे. अशा प्रकारचे स्वरूप त्या युद्धास येणे शक्य नव्हते. शिवाजीची मोठी अडचण विजापूरकरांच्या ताब्यात गुंतलेली मोठी मोठी मराठी सरदार घराणीसुद्धा होती. त्यांच्या मनात शिवाजीबद्दल आदर किंवा पूज्यबुद्धी नव्हती. मोहिते, मोरे, सावंत, दळवी, सुर्वे, निंबाळकर आदी शेकडो सरदार आरंभापासून कमी जास्त प्रमाणात शिवाजींच्या विरुद्ध होते. हे आणि इतर अनेक हिंदू मराठी सरदार शिवाजींच्या विरुद्ध का होते? हे सर्वजण तर हिंदूच होते, धर्म मानणारे व अनुसरणारे होते. शिवकार्याचे स्वरूप हिंदू धर्म रक्षण करणे असे असले तर मग या सर्व हिंदूंनी त्याला विरोध का करावा? रियासतकार सरदेसाईप्रमाणेच सभासद केपन पारसनीस यांनी सुद्धा शिवाजीला विरोध करणाऱ्या पहिल्या दर्जाच्या अनेक मराठी सरदारांच्या नामावली दिल्या आहेत. शिवाजीचे कार्य जर धर्मकार्य होते तर मग या कार्याला या परम धर्मप्रिय मराठी सरदारांनी विरोध का केला? सरदेसाई म्हणतात, हाती असलेले घालविण्याची भीती त्यांना होती. यांच्या हाती काय होते? बखरकार केपन आपल्या मराठ्यांच्या बकरीत म्हणतो, शिवाजी हा नाशकर्ता होता. त्याने कशाचा नाश केला? तोच बखरकार सांगतो. शिवाजीच्या हाती जे विजापूरचे मुलूक लागले होते त्यातील पहिली मुक्त्याची चाल मोडून प्रतिवर्षी जमिनीच्या पिकांची पाहणी करून तो सारा घेत असे. विधान अगदी स्पष्ट आहे. कशाचा नाश केला ते स्पष्ट आहे. मग ते बाजीचा त्याने नाश केला. म्हणून रागावलेला हा बखरकार आणखी एक सत्य मात्र नोंदून गेला आहे. तो म्हणतो, यामुळे येथे प्रजेस मात्र हितावह
पडले असेल. शिवाजीने कुणाचा नाश केला आणि कुणाच्या हिताचे केले हे स्पष्ट आहे. असल्या हितविरोधामुळेच शिवाजीला घाटगे, खंडागळे, बाजी घोरपडे, बाजी मोहिते, निंबाळकर, डबीर, मोरे, बादल, सावंत, सुर्वे, खोपडे, पांढरे, कोकणचे देसाई, मावळचे देशमुख वगैरे प्रमुख मराठे हिंदू सरदारांचा विरोध होता. व्यंकोजी भोसले व मंबाजी भोसले हे अगदी जवळचे भाऊबंधही विरोधी होते. आईकडून नाती संबंध असलेले जगदेवराव जाधव, रघोजी माने हे सुद्धा विरोधी होते. शाहिस्तेखान स्वराज्यावर चालून आला तेव्हा त्याच्याबरोबर औरंगजेबाचे उत्तरेकडील हिंदू सरदार असणे स्वाभाविकच आहे. पण महाराष्ट्रातील सुखाजी गायकवाड, दिनकरराव काकडे, रंभाजीराव पवार, सर्जेराव घाटगे, कमलोजीराव काकडे, जसवंतराव काकडे, त्र्यंबकराव खंडागळे, कानकोजीराव गाडे, अंताजीराव खंडागळे, दत्ताजीराव खंडाळे हे मराठे सरदारसुद्धा होते. आणि यापेक्षा भयानक म्हणजे त्र्यंबकरावजी भोसले, जिवाजीराव भोसले, बालाजीराव भोसले, परसोजीराव भोसले ही भोसले मंडळी शिवाजींच्या रक्ताची नात्याची होती. शाहिस्तेखानाच्या सैन्यात सिंदखेडचे दत्ताजी राजे जाधव आणि रुस्तमराव जाधव हेही होते. ही जाधव मंडळी जिजामातीच्या माहेरची पुण्याची जहागिरी आपल्याला मिळावी या आशेनं लोणीचे कृष्णाजी काळभोर खानाला सामील झाले होते. खानाने शितोळ्यांची देशमुखी जप्त करून काळभोरांना दिली होती. बाळाजीराव होनप पुण्याच्या लाल महाला शेजारीच राहत स्वराज्याच्या छत्रीछायेत राहून सुद्धा या बाळाजीराव होनपांना शिवाजी राज्यापेक्षा शाहिस्तेखान जवळचा वाटला. असे हे एतद्देशीय, असे हे हिंदू, अशी त्यांची देशनिष्ठा आणि त्यांची धर्मनिष्ठा. यांची निष्ठा वतनावर होती हे स्पष्टच आहे. गौरवास्पद अपवाद होता तो कान्होजी जेधे यांचाच. शिवाजी महाराजांचा स्वतःचा या वतनदारांसंबंधीचा दृष्टिकोन अगदी स्पष्ट आणि तितकाच कडवट होता. एके ठिकाणी त्यांनी त्यांच्या संबंधी म्हटले आहे, बळकट व्हावे, दुसऱ्याचे घ्यावे, दावे दरवडे करावे हा त्यांचा सहज हव्यास. परचक्र आले म्हणजे वतनाच्या आशेने अगोदरच सलुखा करतात, स्वतः भेटतात, तिकडचे भेद इकडे व इकडचे तिकडे करून राज्यात शत्रूचा प्रवेश करीतात, देश मारितात. या वतनदार सरदारांच्या दृष्टीने त्यांची वतनी महत्त्वाची होती, धर्म महत्त्वाचा नव्हता. त्यांची वतननिष्ठा जाज्वल होती, धर्मनिष्ठा महत्त्वाची नव्हती. शिवाजी आणि धर्म याचा अर्थ शिवाजी धर्मच मानत नव्हता किंवा तो निधर्मी होता किंवा त्याने राज्य निधर्मी राज्य म्हणून घोषित केले होते असा मात्र नाही. शिवाजी हिंदू होता, त्याची धर्मावर श्रद्धा होती, त्या श्रद्धेप्रमाणे तो वागत होता, देवदेवतांना आणि साधू संतांना पूजत होता, धर्मासाठी व देवळांसाठी दान देत होता व खर्च करीत होता. पण तो इस्लाम धर्माच्या विरुद्ध होता काय? तो हिंदू धर्मावर श्रद्धा ठेवत होता म्हणजे मुस्लिम धर्माचा द्वेष करीत होता काय? मुसलमानांचे हिंदूकरण किंवा महाराष्ट्रीयकरण करण्याचा त्याचा इरादा व प्रयत्न होता काय? इतिहासाशी इमान राखून खरे बोलायचे तर या साऱ्या प्रश्नांची उत्तरे नाही अशी आहेत. शिवाजीनं सुरतेच्या केलेल्या दोन्ही वेळच्या लुटीची तपशीलवार वर्णन उपलब्ध आहेत. जुन्नरची बाजारपेठ लुटल्याची व अशाच इतरही लुटीची वर्णनं आहेत. पण एक तरी मशीद पाडल्याचे उदाहरण इतिहासात नमूद आहे काय? निदान मुळात मंदिर असलेली पण मुसलमानांनी मशिदीत रूपांतर केले अशी तरी मशीद पाडून तिचे पुन्हा मंदिर बांधल्याची नोंद आहे काय? मुळीच नाही. याउलट मशिदींना दान व इनामी दिल्याच्या नोंदी मात्र आहेत. सभासदांच्या बकरीतील हा उतारा पहा. मुलखात देवस्थाने जागोजागी आहेत, त्यास दिवाबत्ती नैवेद्य अभिषेक स्थान पाहून यथायोग्य चालविले. मुसलमानांचे पीर मशिदी त्यांचे दिवाबत्ती नैवेद्य स्थान पाहून चालविले. जी गोष्ट मशिदींची तीच गोष्ट मुस्लिम साधू संतांची. शिवाजी आणि त्या काळातील इतरही मराठे हिंदू दर्ग्यांना भजत व देणग्या देत. मुस्लिम साधू पीर फकीर यांना मान देत शिवाजी महाराज अनेकांना गुरु मानतात. त्यात याकूत बाबा या एका मुस्लिम संताचाही समावेश आहे. मुस्लिम धर्माबद्दल शिवाजी महाराजांची सहिष्णुता अनेक रीतीने इतिहासात नमूद आहे. खाफी खान या मुस्लिम इतिहासकारानं नोंदून ठेवलेला हा उतारा खूपच बोलका आहे. शिवाजीने सैनिकांकरता असा सक्त नियम केला होता की सैनिक ज्या ज्या ठिकाणी लूट करण्यात जातील तेथे तेथे त्यांनी मशिदीस कुराण
ग्रंथास अथवा कोणत्याही स्त्री तोशीस अगर त्रास देता कामा नये. जर एखाद्या कुराणाचा ग्रंथ हाती आला तर त्याबद्दल पूज्यभाव दाखवून तो आपले मुसलमान नोकरांचे स्वाधीन करीत असे. केव्हाही हिंदू किंवा मुस्लिम स्त्रिया हाती सापडल्या व त्यांचे रक्षण करण्यास कोणी जवळ नसल्यास त्यांचे नातलग त्यांची सुटका करण्यास येईपर्यंत शिवाजी स्वतः तिची काळजी करीत असे. 2 नोव्हेंबर 1669च्या एका पत्रात रघुनाथराव पंडितरावांनी राजांची आज्ञा उल्लेखली आहे. ती तर त्याहून स्पष्ट आहे. ते लिहितात, श्रीमंत महाराज राजे यांनी ज्याचा जो धर्म त्याचा त्यांनी करावा, यात कोणीही बखेडा करू नये असे फरमावले आहे. मुस्लिम धर्माविरुद्ध स्वतःची मते लोकमान्य करण्यासाठी जे कोणी शिवाजीचा वापर करीत असतील किंवा करतील त्यांना वरील ऐतिहासिक बाबींचा जाब द्यावा लागेल. त्यांचा मुस्लिम धर्मद्वेष कुठे खपत असेल तर त्यांनी तो स्वतःच्या नावाने खपवावा. त्यांच्या मालावर शिवाजीचा शिक्का मारून खपू नये, तो माल शिवाजीचा म्हणून खपू नये. तसेच मुस्लिम धर्मियांनी सांप्रतच्या तथाकथित शिवभक्तांच्या कारवाया व भाषणे पाहून शिवाजीस ओळखू नये. शिवाजीचा इतिहास पाहावा आणि शिवाजींचा मुस्लिम धर्मासंबंधीचा दृष्टिकोन समजावून घ्यावा आणि मग काय ते ठरवावे. शिवाजी स्वतः हिंदू होता व धर्मश्रद्ध होता, परंतु राजा म्हणून त्याने स्वतःच्या राज्यातील प्रजेत धर्मावरून भेद केला नाही. हिंदूंना एक वागणूक व मुस्लिमांना दुसरी वागणूक असे केले नाही. मुसलमानांना ती वेगळ्या धर्माचे म्हणून पक्षपातीपणाने वागवले नाही. ही बाब जशी हिंदूंनी लक्षात घ्यावी तशीच ती मुस्लिमांनी सुद्धा लक्षात घ्यावी. मुसलमान धर्मात अकबरासारखे परधर्म सहिष्णू राजे होऊन गेले, तसेच औरंगजेबासारखे हिंदूंवर जिझिया कर लादून एकांगी पक्षपात करणारेही होऊन गेले. औरंगजेबाने धर्मांध मुल्ला मौलवींच्या सांगण्यावरून जिझिया कर बसवला. त्या कराच्या विरुद्ध उठाव झाला. त्या सुमारास शिवाजी महाराजांनी औरंगजेबास फारसी भाषेत एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रातील मजकुरावरून स्वधर्माकडे व परधर्माकडे कसे पाहावे या संबंधीचा दृष्टिकोन अगदी खुलासेवार स्पष्ट होतो. आपल्या पत्रात शिवाजी लिहितो की औरंगजेबाने गरीब व निराधार प्रजेकडून जिझिया कर वसूल करण्याचे जे धोरण स्वीकारले आहे ते मुघल राजसत्तेच्या मूळ सिद्धांताच्या विरुद्ध आहे. औरंगजेबाचे पणजे अकबर बादशहा यांनी 52 वर्षे राज्य केले. त्या काळात सर्वांना न्यायाने वागविले, त्यामुळे त्यांना जनतेने जगद्गुरू अशी पदवी दिली. त्याचेच धोरण पुढे जहागीर व शहाजहान या बादशहांनी चालविले. त्यांच्या या धोरणामुळे त्यांची जगभर प्रसिद्धी झाली. हे बादशहा सहज जिझिया कर वसूल करू शकले असते, पण त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे त्यांना दिगंत कीर्ती व पैसा मिळाला. त्यांचे राज्य वाढत राहिले. पण औरंगजेबाच्या राज्यात मात्र हिंदू व मुसलमान शिपाई दुःखी आहेत. धान्याचे भाव वाढले आहेत. अशाच गरीब ब्राह्मण, जोगी, बैरागी, जैन साधू व संन्यासी यांच्याकडून जिझिया कर घेणे फारशी पुरुषार्थाची बाब नाही. त्यामुळे खरे पाहिले असता मुघल वंशाचीच शान जाणार आहे. शिवाजी पुढे लिहितो की कुराण धर्मग्रंथ ही प्रत्यक्ष ईश्वराची वाणी आहे. ते अस्मानी किताब आहे. त्यास ईश्वरास जगाचा ईश्वर म्हटले आहे. मुसलमानांचा ईश्वर असे म्हटलेले नाही, कारण हिंदू व मुसलमान या जाती ईश्वरापाशी एक रंग आहेत. मुसलमान लोक मशिदीत बांग देतात, ती भगवंताची स्तुतीच होय, आणि हिंदू लोकही देवळात घंटा वाजवून ईश्वराची स्तुतीच करतात. म्हणून जाती धर्मावर जुलूम करणे भगवंताशी वैरत्व करणे होय. कारण शास्त्र व न्याय या दोन्ही दृष्टीने विचार केला तरी जिझिया पट्टी ही गैर आहे. म्हणून शिवाजीने औरंगजेबास असे लिहिले आहे की त्याने विवेकास फाटा देऊ नये. यापूर्वी गुजरातच्या सुलतानाने असाच विवेक फाटा दिला होता, पण त्याचा परिणाम चांगला झाला नाही. त्याप्रमाणे बादशहाचं होईल, कारण कोणत्याही ज्वालाग्राही पदार्थ अग्नीच्या सानिध्यात नष्ट होतो. त्याचप्रमाणे कोणतेही राज्य प्रजेच्या असंतोषात भस्म होते. मनुष्यास विनाकारण उपद्रव केला असता निर्माण होणारा द्रोहाग्नी हा राळापेक्षाही जलद दौलत भस्म करू शकतो. म्हणून बादशहाने आपले स्वधर्मात सर्व जातींबद्दल मनात विकल्प ठेवून कोणत्याही प्रकारचा जुलूम करू नये. कारण राज्यातील प्रजा कीटक न्याय गरीब आहे, परंतु हिंदू लोकांस दुःख दिले असता त्याचे द्रोहाग्नीत संपूर्ण साम्राज्य नष्ट होईल. शिवाजीने येथे भारतीयांच्या दृष्टीने महत्त्वाचं तत्व प्रतिपादन केलं आहे. भारतातील लोकांना अकबर व इतर बादशहांनी धर्माच्या कारणामुळे
छळले नाही. त्यांच्या उदार धार्मिक धोरणामुळे अकबर बादशाह जगद्गुरू म्हणून संबोधण्यात आले. पण गरीब आणि निरपराध लोकांवर कर लादून औरंगजेब इस्लाम धर्माच्या विरोधी काम करीत आहे. कारण कुराण ही ईश्वरवाणी आहे आणि ईश्वराच्या लेखी हिंदू व मुसलमान वेगळे नाहीत. प्रजेला जर राजाने त्रास दिला तर राजा कितीही बलवान असो तरी त्याचा पाडाव झाल्याशिवाय राहणार नाही. शिवाजीचा काळ लक्षात घेता शिवाजीचे हे धोरण व त्याचे विचार अनन्यसाधारण असेच आहेत. कारण धर्माचा लोकजीवनावर मोठा प्रभाव होता. पण आपल्या धर्माइतकाच इतरांचा धर्मही श्रेष्ठ व उच्च आहे आणि उपासना पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी त्याचा उद्देश एकच आहे. हे महत्त्वाचे तत्त्व शिवाजीने मांडले. अकबर, दारा, शुकह, इब्राहिम, आदिलशाह यांचे विचारही यापेक्षा वेगळे नव्हते. शिवाजी हा धार्मिक राजा होता. तो हिंदू धर्माचा स्वाभिमानी होता. पण त्याने हिंदू देवळांना व ब्राह्मणांना इनामे दिली. या गोष्टी खऱ्या आहेत. पण त्याचा हिंदू धर्माचा अभिमान इतर धर्मियांच्या द्वेषावर आधारलेला नव्हता. मुसलमानांचा द्वेष केल्याशिवाय आपणास श्रेष्ठ हिंदू बनता येत नाही असे त्याला कधीच वाटले नाही. कारण मध्ययुगात देखील त्याची धर्मसाधना डोळस होती. मित्रांनो, इतिहासाच्या या तपशिलात आपण पाहिलं की तत्कालीन मुस्लिम राज्यकर्त्यांनी देवळांची लूट का केली आणि त्या लुटीचा खरा हेतू काय होता. परंतु एक गोष्ट आपल्याला समजली पाहिजे की राज्याचा पाया मजबूत करण्यासाठी धर्माला दुय्यम स्थान देणं केवळ मुस्लिम राज्यकर्त्यांच्या बाबतीतच नव्हतं तर हिंदू राज्यकर्त्यांनीही तसाच विचार केला होता. शिवाजी महाराजांसारख्या महान योद्ध्यांनी धर्माचा उपयोग कसा केला हे देखील आपण पाहिलं. पण यातून एक प्रश्न निर्माण होतो, धर्माच्या नावावर लढलेल्या या लढायांचा खरा फायदा कोणाला झाला. शिवाजी महाराजांचा खरा धार्मिक दृष्टिकोन काय होता आणि तो त्यांच्या राज्यकारभारात कसा परावर्तित झाला. मुस्लिम राज्यकर्त्यांचा धर्म आणि राज्यकारभार यांच्यातला संबंध काय होता. या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपल्या समोर आहेत. पण एक विचारणीय प्रश्न अजूनही आहे, इतिहासात धर्माच्या नावाखाली झालेल्या या संघर्षाचा परिणाम आजच्या समाजावर कसा होतो आहे आणि आपण यातून काही शिकणार आहोत का. मित्रांनो, हा व्हिडिओ, हा पुस्तक सारांश यातील मुद्दे आपल्याला कसे वाटले नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्या मित्रांना सुद्धा फॉरवर्ड करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.